कोल्हापुरात लव्ह जिहादच्या प्रकरणावरून मोठा राडा सुरू आहे. 2 मुस्लिम मुलांनी अनेक तरुणींवर अत्याचार केल्याचा आरोप केला जातोय. काल रात्रीही त्या गावात मोठा गोंधळ झाला. बजरंग दलाचे पदाधिकारी निलेश शिंदेंना पिस्तूल दाखवून धमकी दिल्यावरून लोक आक्रमक झाले होते. पण हे प्रकरण नेमकं काय आहे ते जाणून घेऊयात. कोल्हापूर जिल्ह्यातील एका गावात दोघांनी मुलींवर अत्याचार केले. त्या मुलींचे नको ते फोटो व्हिडिओ काढले. तो सगळा डेटा आरोपींच्या मोबाईलमध्ये होता. हेच फोटो आणि व्हिडिओ दाखवून आरोपींनी त्या मुलींना ब्लॅकमेल केलं असा दावा करण्यात येतोय. पण हे आरोपी मुलींना कसं ब्लॅकमेल करायचे ते पहा. शाहिद सनदी आणि शाहरुख देसाई हे दोन्ही आरोपी मुलींशी ओळख वाढवायचे. नंतर विश्वास संपादन करून मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढायचे. त्यानंतर हे आरोपी कधी आमिष दाखवून तर कधी फसवून शरीर संबंध प्रस्थापित करायचे. हेच व्हिडिओ आणि फोटो दाखवून ब्लॅकमेल करत वारंवार अत्याचार करायचे, धमकी द्यायचे असे आरोप या 2 तरुणांवर करण्यात आले. अखेर प्रकरण पेटताच आरोपी शाहिद सनदीनं अनेक मुलींशी संबंध ठेवल्याचं आणि व्हिडिओ फोटो काढल्याची कबुली दिली आहे. समाजाचा रोष पाहता शाहिद सनदीनं माफी मागितली आहे. तर पोराच्या कारनाम्यानंतर शाहिदचे वडील समीर सनदींनी फाशीची शिक्षा द्या म्हणत भूमिका मांडली आहे. माझं अनेक हिंदू मुलींशी संबंध होते, शारीरिक संबंध होते व मी त्यांचे अश्लील फोटो व्हिडिओ माझ्या फोनमध्ये मी ठेवलेले. मी आता ती सगळं डिलीट करतोय. सकल हिंदू समाजाने मला चांगली समज दिली आहे आणि इथून पुढे कोणत्याही हिंदू महिला असो किंवा मुलगी असो मी त्यांच्या नादात नाही लागणार. सर्व हिंदू माता भगिनी यांची जनतेची माफी मागतो. माझ्या मुलांनी जे कृत्य केले आहे ते अतिशय निंदनीय आहे आणि आमचे संजय कुटुंबीय त्याला कसलाही पाठिंबा देणार नाहीत. पोलीस प्रशासन कशाचा विचार न करता त्याला फाशी शिक्षा द्यावी ही आमची मागणी आहे आणि आमचा ह्याला कसलाही विरोध नसणार. सर्व हिंदू भगिनी भाऊ आमचे जे आहेत मी त्यांची माफी मागतो आणि जे पीडित तरुण आहेत त्यांची बी माफी मागतो आणि आम्हाला क्षमा करावी आणि आम्ही तुम्हाला काय मदत लागेल ते आम्ही त्याला करू. पोलिसांनी शाहिद सनदी आणि शाहरुख देसाई या दोन्ही आरोपींना ताब्यात घेतलं होतं. गुरुवारी कोर्टात हजर केलं असता दोघांनाही कोर्टानं 6 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. संध्याकाळी वातावरण शांत झालं असं वाटत असतानाच अचानक शेकडो लोक जमा झाले. काल रात्री गावात मोठा राडाही झाला. बजरंग दलाचे पदाधिकारी निलेश शिंदेंना पिस्तूल दाखवून धमकी दिल्याचा दावा करण्यात आला. लव्ह जिहादच्या प्रकरणावरून आक्रमक भूमिका का घेतो म्हणत धमकावल्याचा आरोपही निलेश शिंदेंनी केला. यावेळी शेकडो कार्यकर्ते पोलीस ठाण्याबाहेर जमा झाल्यानं वातावरण तणावपूर्ण झालं होतं. माझ्या मागून एक गाडी आली. मला वाटलं की काहीतरी विचारपूस करत आहेत म्हणून मी थोडी गाडी स्लो घेतली. मग ते थांबा म्हणल्यावर मग मी पण थांबलं. मग तिने थांबल्यावर त्यांच्याकडे जे रिव्हॉल्वर होते ते उघडून मला सगळ्या गोष्टी तू पुढं असतोस, तुला दाखवतो, तुला सोडत नाही अशा काही गोष्टी बोललेत आणि मग मी तिथं स्टॉप झाला आणि तिथून पुढं निघून गेलीत. त्यांच्या तोंडांना मास्क होते. या घटनेनंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आज त्या गावात भेट दिली, गावकऱ्यांची भूमिका जाणून घेतली आणि थेट पोलीस स्टेशन गाठत कारवाईची मागणी लावून धरली. शाहिद सनदी आणि शाहरुख देसाई या 2 मुस्लिम मुलांनी 2 डझनहून अधिक मुलींवर अत्याचार केलाय. कडक कारवाई करावी अशी मागणी करत सोमय्यांनी अनेक दावे केलेत. मला खात्री आहे की 2 डझनहून अधिक मुलींना त्यांनी फसवलं आहे. हे माफी हे एक नाटक आहे. इश्यू संपवण्यासाठी उच्च अधिकाऱ्यांची चर्चा झाली आहे. अजून तर त्याचे फोन, त्याची ॲप, वेगवेगळी साईट हे तपासायचं बाकी आहे. दुसरी मुलगी आली, दुसरा आरोपी आला. कारण महाराष्ट्रात गेले 1 महिन्यात, एप्रिल महिन्यात हे 6वं अशा प्रकारचं प्रकरण बाहेर आले आणि सगळ्या ठिकाणी कुठे 2 डझन, कुठे 12 डझन, सगळ्या ठिकाणी कोण आहे? सगळेच मुस्लिम माफिया आहे. नाशिक पासून सुरुवात झाली आणि गँग असते. मी इथे पोलिसांना सांगितलं हा 1-2 माणसाचं का नाही, पूर्ण गँग त्याने ट्रेनिंग दिले जाते. पैसा मालेगावहून येतो या लोकांना. महाराष्ट्रातील अनेक प्रकरणांमध्ये आतापर्यंत आरोपी गुन्हा कबूल करत नव्हते. कोल्हापुरातील प्रकरणात मात्र आरोपीने गुन्हा कबूल करत माफीनामाही दिलाय.
शाहिद सनदे आणि शाहरुख देसाई या 2 मुस्लिम आरोपींना कुणाचं पाठबळ होतं का, इतर कुणी या गुन्ह्यात सहभागी होतं का, याचा तपास आता पोलिसांकडून होण्याची शक्यता आहे. माफीनामा सादर केलेल्या व्हिडिओमध्ये ते फोटो व्हिडिओ डिलीट करत असल्याचं आरोपी शाहिद सनदेनं म्हटलंय. पण याआधी ते फोटो व्हिडिओ कुणाकुणाला पाठवले, त्याचा गैरवापर झाला का, याचा शोधही घेण्याचं आव्हान पोलिसांसमोर असणार आहे. कोल्हापूरहून दीपक सूर्यवंशीसह ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक.